सोपी आणि सुपर डिलिशियस अंडा करी कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे। कांद्यांना असं हाफ कट करून त्यांच्या अशा उभ्या स्लाइसेस कट करायच्यात। आता टोमॅटोला असा उभा कट मारून नंतर त्यांना असं डाईस कट करायचं। आता करी बनवण्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे। ह्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे। तेल चांगलं तापलं की त्यात 1 टीस्पून जिरं टाकायचं। जिरं चांगलं फुललं की त्यात आपण स्लाइस कट केलेले कांदे ऍड करायचे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे। एकदा का कांदे असे चांगले परतले की बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ऍड करायचे। सुरुवातीला 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आल्याचे पीसेस, 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीरीचे दांडे आणि आपण डाईस कट केलेले टोमॅटो ऍड करून वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं। गॅस हाय फ्लेमवर ठेवून स्टर करत टोमॅटो गळेपर्यंत शिजवायचे। टोमॅटो असे छान शिजले की या स्टेजला पॅनमध्ये थोडंसं गरम पाणी ऍड करायचं आणि हलकंसं स्टर करून मिक्स करून घ्यायचं। ह्या स्टेजला गॅस लो करून पॅनवर झाकण ठेवून द्यायचं। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे। सगळे इन्ग्रेडियंट्स थंड झाले की त्यांना मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची। आता एक कढई गॅसवर घेऊन त्यात 1 टेबलस्पून साजूक तूप टाकायचं। त्याचबरोबर 1 टेबलस्पून तेल ऍड करायचं। तेल आणि तूप चांगलं गरम झालं की त्यात 2 तमालपत्र ऍड करायची। त्याचबरोबर 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी, 1 मोठी वेलची आणि थोडंसं जिरं ऍड करून स्टर करत सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे। मसाले परतले की आपण वाटलेलं वाटण कढईमध्ये ऍड करायचं। स्टर करत हे वाटण आणि खडे मसाले एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे। सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स झाल्या की काही पावडर मसाले आता आपल्याला ऍड करायचे। सुरुवातीला अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर ऍड करून स्टर करत हे सगळे इन्ग्रेडियंट्स त्यांना तेल सुटेपर्यंत परतायचे। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाणी ऍड करायचं। आता कढईवर झाकण ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं झालीत आणि आपली करी शिजली आहे। इथे आपल्याला 5 ते 6 उकडलेली अंडी करीमध्ये ट्रान्सफर करायची। वरतून थोडीशी रोस्टेड कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला आणि मुठभर बारीक कापलेली कोथिंबीर ऍड करून स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे। आपली डिलिशियस अंडा करी रेडी झाली आहे।